नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार आता पेन्शनचा लाभ. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत सरकारची महत्त्वाची माहिती, तर कौटुंबिक पेन्शनची देखील मिळणार हमी. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. शासकीय सेवेत 2005 नंतर सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ न लागू करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु ही नवीन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. यामुळे या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनही मिळत नाही. शिवाय नवीन योजनेत कौटुंबिक पेन्शनची हमी देखील मिळत नाही. नवीन योजनेत मिळणारे पेन्शन हे जुन्या योजनेच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी कर्मचारी वारंवार आंदोलने देखील करत आहे. यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी लक्षात घेता 3 सदस्य समितीची स्थापनाही केली होती आणि या समितीने याबाबतचा अहवालही राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र शासनाने यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संबंधितांच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली जात आहे. मात्र आता अशातच कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू होणार असे चित्र आता तयार होत आहे. खरे तर राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नुकतीच एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. अर्थातच 10 जानेवारी 2024ला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारने आता निवडक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान प्राप्त झाले असेल आणि अशा संस्थेमध्ये 2005 पूर्वीच कर्मचारी भरती झालेले असतील तर अशा कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना की नवीन पेन्शन योजना, कोणती पेन्शन योजना लागू केली पाहिजे याबाबतीत आता प्रश्न निर्माण झालेला होता. यामुळे हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात आले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी झाली आणि यामध्ये आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यास शासन सकारात्मक असल्याची माहिती सरकारने दिली. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार हे आता जवळपास नक्की झालेले आहे. म्हणून आता राज्यातील या संबंधित 25,000 कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आता या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.